आपण आलूचे पराठे नेहमीच करतो, पण त्याला अजून थोडंसं पौष्टिक बनवण्यासाठी आज आपण पराठ्यामध्ये बीट वापरलेला आहे. जसं आलूच्या पराठ्यामध्ये आपण मेथी किंवा पालक टाकतो, त्याच प्रकारे आज आपण बीटाचे पराठे बनवलेले आहेत, बटाटे घालून, बटाटे स्टफ करून. चला तर पाहूया. मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यात एक बीट किसून टाकला आहे, थोडंसं मीठ, अर्धा चमचा आणि कोथिंबीर आणि तीळ हे छान मिक्स करून घ्यायचं. आपण हे सारण बनवतो आहे, त्याच्यामुळं सारणामध्ये खूप जास्त मसाले टाकायची गरज नाही आहे, कारण जेव्हा आपण बटाटे स्टफ करणार आहोत त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. या प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. नेहमीपेक्षा जसं आपण कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं हलकं पातळ बनवा पीठ, म्हणजे पराठा लाटताना फाटणार नाही. आणि 1 चमचाभर मी तेल टाकलं आहे थोडंसं सॉफ्ट होण्यासाठी. आता मी बटाटे उकडून घेतलेत, त्यात 2 चमचे लाल तिखट, कांदा बारीक कट करून, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे मी बेसन घेतलं आहे, म्हणजे पराठे फुटणार नाहीत आणि छान घट्टसर सारण तयार होईल. चाट मसाला, कसुरी मेथी. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, या प्रकारे जसा गोळा होईल तितपत आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे, म्हणजे घट्ट सारण होईल आणि पराठे फुटणार नाही. जसं आपण नेहमी पराठे बनवतो त्याच प्रकारे, पण हे पराठे खायला खूप टेस्टी लागतात. बीटामुळं दिसायलाही छान दिसतात आणि पौष्टिकही होतात. तुम्ही नक्की या प्रकारचे पराठे ट्राय करून बघा. आता आपल्याला तुम्ही पाहिलं सारण भरून हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे. पराठे लाटताना मी वरतून थोडेसे तीळ आणि कोथिंबीर टाकली आहे, म्हणजे हे पराठे दिसायलाही छान दिसतात. जसं लहान मुलांना थोडं काहीतरी दिसायला छान हवं असतं, त्यानुसार पराठ्याच्या वरती कोथिंबीर आणि तीळ टाकले, ते खायलाही छान लागतात आणि दिसायलाही सुंदर दिसतात. हे पहा, हलक्या हाताने पराठे लाटून घ्यायचे, म्हणजे पराठे अजिबात फुटत नाहीत. आपला संपूर्ण पराठा लाटून झाला आहे. हे पहा, आता तव्यावरती खमंग असा दोन्ही साईडनी भाजून घ्यायचा आहे. तुम्ही तूप किंवा बटर, तेल काहीही लावून भाजू शकता, पण बटर लावलं तर त्याची टेस्ट खूप छान येते. तूप किंवा बटर लावून घ्या. हे कुठल्याही चटणीसोबत छान लागतात किंवा लोणच्यासोबत, चटणीसोबत मस्त असे पराठे तयार होतात. हिवाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे बनवतो. या प्रकारचा पराठा तुम्हाला नक्कीच आवडेल. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. दोन्ही साईडनी खमंग खुसखुशीत भाजून घेतल्यानंतर हा पराठा रेडी आहे, ते पाहू शकता. थँक्यू.